Hello student, today we are going to study 11th science subject physics chapter number 1 unit and its measurement. Myself Srimati Vidyavardhini Raosaib Mule. In this chapter first we study the definition of unit. The standard measure of any quantity is called the unit of that quantity. म्हणजेच काय सांगितलंय, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं जे स्टँडर्ड मेजरमेंट आपण करतोय, ज्या स्टँडर्ड मेजर करतोय त्याचं जे स्टँडर्ड, दॅट इज कॉल्ड ॲज unit of that quantity. System of unit. There are 4 types of unit. First one is CGS, that is centimeter, gram, second system. Second one is MKS, that is meter, kilogram, second system. And third one is FPS, that is foot, pound, second system. And fourth one is SI system, that is system international. In this four system we use SI system for measurement. Next, fundamental quantity and unit. There are 2 types of unit. First one is fundamental unit, and second one is derived unit. First we study the fundamental unit and fundamental quantities. The physical quantity which do not depend on any other physical quantity for their measurements are known as fundamental quantity. म्हणजेच असे युनिट्स किंवा अशा युनिट्स जे अशा फिजिकल क्वांटिटी ज्या दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाही मेजरमेंटसाठी. फॉर एक्झाम्पल, देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज: लेंथ, मास, टाइम, temperature, electric current, luminous intensity and amount of substance. Fundamental units. The unit used to measure fundamental quantity are called fundamental units. आपण जर बघितलं तर फक्त 7च फिजिकल क्वांटिटी अशा आहेत ज्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतो, कारण त्या फंडामेंटल क्वांटिटी दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर अवलंबून नाहीत फॉर देअर मेजरमेंट करण्यासाठी कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाहीत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वन इज लेंथ दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाहीये. त्याचप्रमाणे मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स या 7ही फिजिकल क्वांटिटी कुठल्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाहीयेत, म्हणून त्याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. आणि त्याचे 7चे युनिट आपल्याला दिले: मीटर, किलोग्राम, सेकंड अँड सो ऑन. Next point is derived quantity and unit. The physical quantity which depend on one or more fundamental quantity for their measurement are known as derived quantity. Derived quantity कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये अशा क्वांटिटी की ज्या मेजरमेंटसाठी 1, 2 किंवा 2 पेक्षाही जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर अवलंबून आहेत, त्याला म्हणतो आपण derived quantity. The unit can be expressed in terms of fundamental units are called derived units. आणि या derived क्वांटिटीचे युनिट सुद्धा आपण फंडामेंटल युनिटच्या सहाय्याने आपण लिहितो, म्हणून त्याला आपण derived युनिट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, SI युनिट ऑफ वेलोसिटी. आता आपल्याला माहिती आहे वेलोसिटीचं डेफिनेशन काय आहे किंवा वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट बाय टाइम. डिस्प्लेसमेंट आपण मोजतोय लेंथ मध्ये, टाइम मोजतोय आपण सेकंद मध्ये. ओके, म्हणजे इथं जर बघितलं तर वेलोसिटी या 2 क्वांटिटीवर अवलंबून आहे. एक म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच लेंथ वर, आणि दुसरं म्हणजे टाइम वर. आणि लेंथ आणि टाइम हे काय आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. म्हणजेच इथं ही वेलोसिटी फिजिकल क्वांटिटी, लेंथ आणि टाइम या 2 फंडामेंटल क्वांटिटीवर अवलंबून आहे. आणि त्याचे युनिट्स आपल्याला दिलेत: मीटर पर सेकंड. नेक्स्ट, युनिट ऑफ मोमेंटम. युनिट ऑफ मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलोसिटी. म्हणजेच इथं 2
दोन क्वांटिटी आपल्याला दिसतात, एक मास दुसरी आहे वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी सुद्धा कशावर डिपेंड आहे, लेंथ आणि टाइमवर. म्हणजेच मोमेंटम हे तीन फंडामेंटल क्वांटिटीवर अवलंबून आहे, एक आहे मास, दुसरा आहे लेंथ आणि तिसरा आहे टाइम. आणि यामुळे याचं युनिट आपल्याकडे मिळतंय kg मीटर पर सेकंड. नेक्स्ट वन, supplementary units. There are two more units. First one is plane angle d theta and second one is solid angle. Our next point is convention for the use of SI unit. SI unit यूज करण्यासाठी काही नियम आपल्याला पाळायचे आणि ते नियम कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट वन इज unit of every physical quantity should be represented by its symbol. फिजिकल क्वांटिटीचं युनिट रिप्रेझेंट करताना सिम्बॉलचा यूज करायचा आहे. नेक्स्ट वन, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर ए पर्सन. म्हणजे जर आपण युनिटचं पूर्ण त्याचं नाव जर लिहित असू आणि ते नाव जर सायंटिस्टचं नाव असेल, एखाद्या पर्सनचं नाव असेल, तर ते युनिट लिहिताना आपण ते नेहमी स्मॉल लेटरमध्ये लिहायचे. फॉर एक्झाम्पल 1 न्यूटन, 1 जूल, etc. But symbol for unit name after a person should be in capital letter. Example, N after scientist Newton. ओके, म्हणजेच काय सांगितलं आपल्याला इथं, जर सायंटिस्टचं नाव असेल आणि युनिट जर आपल्याला पूर्ण लिहायचं असेल तर आपण ते स्मॉल लेटरमध्ये लिहायचं आहे. आणि समजा फक्त आपल्याला त्याचा सिम्बॉल लिहायचा असेल तर सिम्बॉल लिहिताना आपण तो नेहमी कॅपिटल लेटरमध्ये लिहायचा आहे, ते शास्त्रज्ञाचं नाव असेल तरीही. थर्ड वन, सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक ए प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल, फोर्स ऑफ 20 न्यूटन अँड नॉट 20 न्यूटन्स और नॉट 20 NS. म्हणजेच काय सांगितलंय इथं, आपण युनिट क्वांटिटी जरी वाढली असेल तरी पण त्याचा अनेक वचन आपण करत नाही. म्हणजे जर फोर्स आपल्याला दिला समजा तो 20 न्यूटन एवढा फोर्स असेल तर आपण त्याला 20 न्यूटनच असं म्हणतो, त्याला न्यूटन्स म्हणजे यस हा त्याचा प्रत्यय आपण त्याला लावत नाही. नेक्स्ट वन, सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. कुठलंही युनिट लिहिल्यानंतर युनिटच्या नंतर कुठलाही फुल स्टॉप आपल्याला द्यायचा नाही. फॉर एक्झाम्पल 25 kg हे आपण असंच लिहिणार 25 kg आणि त्यानंतर फुल स्टॉप असं आपण लिहिणार नाही. द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज रेशिओ, ॲज 1 रेशिओ. म्हणजेच फिजिकल क्वांटिटीचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीचं युनिट एकत्रित करून आपण त्याचा रेशिओ लिहिणार आहोत. नेक्स्ट वन, use of combination of units and symbol for unit is avoided when a physical quantity is expressed by combination of two. आता समजा आपण एखादं युनिट लिहितोय आणि त्याच्यामध्ये 2-3 युनिटचं कॉम्बिनेशन आलंय, तर मग ते कॉम्बिनेशन आपण एकतर स्मॉल लेटरमध्ये लिहा किंवा कॅपिटल लेटरमध्ये लिहा. फॉर एक्झाम्पल, द युनिट जूल पर kg केल्विन इज करेक्ट. म्हणजे असं युनिट आपण लिहू शकतो, पण इकडे पुढे जे युनिट दिलंय दॅट इज जूल, जूल पूर्ण फुल त्याचं नाव लिहिलंय, पर kg केल्विन असं आपण लिहू शकत नाही. एक तर सिम्बॉलमध्ये लिहा किंवा पूर्ण शब्दामध्ये लिहा. नेक्स्ट वन, ए प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. Thus prefix symbol and unit symbol institute a new symbol for a unit which can be raised to a positive or negative power of 10. आता इथं तुम्हाला काय सांगितलंय की एक प्रिफिक्स जर समजा युनिट दिलेला असेल तर ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. समजा इथं दिलंय 1 ms. 1 ms म्हणजे 1 मिलीसेकंद आणि त्याला आपण लिहितो 10⁻³ सेकंद. आणि पुढे दिले 1 हा जो सिम्बॉल आहे तो आहे मायक्रोचा. 1 मायक्रोसेकंद विच इज इक्वल टू 1 मायक्रोसेकंद विच इज इक्वल टू 10⁻⁶ सेकंद. 1 ns म्हणजेच नॅनो सेकंद विच इज इक्वल टू 10⁻⁹ सेकंद. म्हणजे अशा पद्धतीचं जर युनिट असेल तर इथं जर आपण बघितलं समजा मायक्रोचं बघितलं आपण 1 मायक्रोसेकंद, इथं जर बघितलं तर 10⁻⁶ आलंय.
ज्याला आपण 10⁻³ 10⁻³ असं दोन याच्यामध्ये लिहून त्याला आपण डबल ms असं लिहू शकत नाही. ओके, नेक्स्ट वन, स्पेस मस्ट बी इंट्रोड्यूस while indicating multiplication of 2 units. समजा 2 युनिट आपण लिहितोय तर त्यांच्यामध्ये थोडासा एक स्पेस देणं गरजेचं आहे. नेक्स्ट, डायमेन्शनल अनालिसिस. आता याच्यामध्ये महत्त्वाचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे डायमेन्शनल अनालिसिस. त्याची डेफिनेशन आपण बघूया. द डायमेन्शन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी are the power to which the concerned fundamental unit must be raised in order to obtain the unit of the given physical quantity. आता काय सांगितलंय, एखादी फिजिकल क्वांटिटी असेल तर डायमेन्शन लिहायचे म्हणजे काय लिहायचे, तर ती फिजिकल क्वांटिटी जी आहे ती फिजिकल क्वांटिटी आपण फंडामेंटल युनिटच्या पॉवर किंवा त्याची जी पॉवरच्या फॉर्ममध्ये आपण ते लिहितो त्याला म्हणतो आपण डायमेन्शन ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल बघूया खाली आपण. द डिराइव्ड physical quantity can be expressed in terms of combination of 7 fundamental quantities. The basic quantities are represented by symbol as capital L for length, capital M for mass, capital T for time, capital K for temperature, capital I for current, capital C for luminous intensity and mole for amount of mass. ओके, म्हणजेच काय सांगितलं आपल्याला, जे डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी जे आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी आपण या 7 फंडामेंटल युनिटचा आपण यूज करतो, या 7 फंडामेंटल क्वांटिटीचा आपण यूज करतो आणि त्याच्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्याच्यासाठी आपण त्याचे सिम्बॉलिकली त्याचे कॅपिटल लेटर मध्ये त्याचा सिम्बॉल आपण घेतोय. एक्झाम्पल, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेलोसिटी. आता वेलोसिटी जर बघितलं तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय टाइम आणि डिस्प्लेसमेंट इज मेजर इन लेंथ, म्हणून आपण इथं कॅपिटल एल लिहिलाय आणि खाली टाइम मेजर इन टी, त्याचा सिम्बॉल आपण लिहिलाय कॅपिटल टी. ओके, आता हे नेहमी लिहिताना काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचे. आता तेच तुम्हाला ह्या डायग्राम एक जे छोटा एक डायग्राम इथं दाखवली आहे, एक फोटो इथं दाखवलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय डायमेन्शन ऑफ वेलोसिटी इज इक्वल टू एल डिवायडेड बाय टी आणि याला एकत्रित करून आपण कसं लिहितोय, एल म्हणजे डिस्प्लेसमेंट, लेंथ ही क्वांटिटी एकच आहे म्हणून इथं एल चा पॉवर आपण 1 लिहिलाय. ह्याच्यामध्ये डायमेन्शन लिहिताना नेहमी एल एम टी हे तीनही लेटर त्याच्यामध्ये लिहायचे. समजा करंट असेल तर आणखी आय एक लेटर ऍड करायचा आहे, समजा टेम्परेचर असेल तर आणखी के हा सिम्बॉल त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. आता इथं आपण वेलोसिटीचे डायमेन्शन लिहितो, याच्यामध्ये आपण लिहिणार एल एम टी आणि इथं जर बघितलं तर इथं आपण एल चा पॉवर 1 लिहिलाय कारण डिस्प्लेसमेंट ही सिंगल क्वांटिटी आहे, लेंथ सिंगल आहे म्हणून इथं एल चा पॉवर 1 लिहिलाय. आता मास जर बघितलं आपण इथं तर मास याच्यामध्ये कुठलीही मास क्वांटिटी नाहीये, मास क्वांटिटी नाही म्हणून आपण इथं मासचा पॉवर लिहिलाय 0 आणि टाइमचा पॉवर लिहिलाय आपण -1 कारण इथं जर बघितलं तर टाइम हा डिनॉमिनेटरला आहे, डिनॉमिनेटरला असल्यामुळे आपण टाइम लिहिणार न्यूमरेटरला आणि न्यूमरेटरला लिहितोय म्हणून तो पॉवर खाली असल्यावर प्लस असतो, न्यूमरेटरला गेल्यावर तो मायनस होतो म्हणून याचे डायमेन्शन्स आले L1 M0 T-1. त्याचप्रमाणे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेलोसिटी ग्रेडियंट. मग वेलोसिटी ग्रेडियंटचा आपल्याला फॉर्म्युला सांगितलाय वेलोसिटी बाय डिस्टन्स. मग आपल्याला माहिती आहे की डायमेन्शनल अनालिसिस मध्ये आपण वेलोसिटीचे डायमेन्शन येतात L1 आणि T-1, M चा पॉवर 0 येते म्हणून तो आपण इथे लिहिला नाहीये आणि डिस्टन्स त्याचा पॉवर आहे, त्याचा व्हॅल्यू आहे L. ओके, मग एकत्रितपणे जर इथं आपण जर बघितलं तर न्यूमरेटरचा एक L आणि डिनॉमिनेटरचा एक L, दोघांचे पॉवर 1 1 आहे, ते 1 1 पॉवर कॅन्सल झाले म्हणून पुढे इथं L चा पॉवर येतोय 0, M चा पॉवर येतोय 0 आणि T चा पॉवर येतोय -1 ॲज इट इज. ओके, आणि तसंच तुम्हाला चार्ज साठी सुद्धा डायमेन्शन सांगितलेत. चार्ज मध्ये आपल्याला मिळतंय करंट इंटू टाइम, करंट साठी आपण घेतलंय I, टाइम साठी आपण घेतलंय T आणि म्हणून त्याचे पॉवर आपण लिहिले I चा पॉवर 1 आणि T चा पॉवर 1 म्हणून त्याचे पॉवर येतात L0 M0 T1 I1. नेक्स्ट, आता पुढे आपल्याला बघायचं युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. फर्स्ट यूज इज टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन.
मग कुठलंही फिजिकल इक्वेशन असेल त्याचं करेक्टनेस चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करतोय. तर तिथं पहिलं इथे एक इमेज दाखवली त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं इक्वेशन दिलंय v इज इक्वल टू यू प्लस AT. आता इथं v जो आहे v इज इनिशियल वेलोसिटी, सॉरी v इज फायनल वेलोसिटी, u इज इनिशियल वेलोसिटी प्लस a म्हणजेच ॲसिलरेशन आणि t म्हणजे टाइम. आता इथं आपल्याला दोन क्वांटिटीचे ॲडिशन सांगितले, एक म्हणजे u आणि दुसरं म्हणजे AT. ह्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला क्वांटिटी मिळते v. मग एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की ज्यावेळेस दोन क्वांटिटी आपण ॲड करतो तर त्यावेळेस दोन्ही क्वांटिटी कशा येतात, त्या दोन्ही सारख्या क्वांटिटी असतील. म्हणजेच समजा आपल्याला ॲडिशन करायची, आपण ॲडिशन कशी करणार, 2 पेन अधिक 3 पेन अशी आपण ॲडिशन करणार, 5 पेन. ओके, पण 2 पेन अधिक 3 पेन्सिल अशी आपण ॲडिशन करू शकत नाही. म्हणजेच इथं जर आपण बघितलं तर यू, AT आणि हा v ह्या तिघांचेही युनिट कसे पाहिजेत, सेम पाहिजेत, तरच आपण ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल 2 मीटर प्लस 5 मीटर इज इक्वल टू 7 मीटर असंच आपण लिहितो. त्याच पद्धतीने या ॲडिशनचं तिघांचंही युनिट कसं पाहिजे, सेम पाहिजे. युनिट सेम असेल तर डायमेन्शन सुद्धा कसे येतात, सेम. देअरफॉर डायमेन्शन ऑफ v चे डायमेन्शन v इज वेलोसिटी, सो डायमेन्शन इज l t raised to -1. u इज ऑल्सो वेलोसिटी, सो त्याचे सुद्धा डायमेन्शन l t raised to -1. आणि AT, a इज ॲसिलरेशन ड्यू टू ॲसिलरेशन आणि त्या ॲसिलरेशनचं युनिट येत आहे l t raised to -2 आणि टाइमचं युनिट येत आहे t1. आणि हे एकत्रित जर युनिट केलं तर l चा पॉवर l ॲज इट इज राहील, t चा पॉवर आहे इथं -2 आणि इथं आहे 1. मग एकत्रित पॉवर लिहिताना -2 + 1 दॅट इज -1 त्याचा पॉवर होत आहे. नेक्स्ट डायमेन्शन ऑफ RHS. RHS चे जर डायमेन्शन आपण बघितलं तर किती येते, ह्या दोघांचे ॲडिशन आहे, ॲडिशन करून बघूया दोघांच्या डायमेन्शनची. आता इथं जर बघितलं तर किती येते, ह्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन, ह्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन आणि LHSचं फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन तिन्हींचं कसं आलंय, सेम आलंय. म्हणजेच इथं काय बघायला मिळतंय आपल्याला, LHS is equal to RHS. As the dimension of LHS and RHS are same, the given equation is dimensionally correct. Next one is to establish the relationship between the related physical quantity. Okay, तर दिलेले फिजिकल क्वांटिटी मध्ये रिलेशनशिप शोधून काढण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करतोय. मग इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय, दॅट इज पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम. We know that period of oscillation of simple pendulum is depend upon length of simple pendulum and acceleration due to gravity g. So let us derive the relation between t, capital T, L and g. आपल्याला माहिती की या तिघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे, ते रिलेशन आपण डिराइव करायचा प्रयत्न करूया. ओके, सपोज t is directly proportional to l raised to a and t is directly proportional to g raised to b. आपल्याला माहित नाही, आपण एक कन्सिडर केले आणि यावरून आपण रिलेशन घेतले t इज इक्वल टू k l रेस टू a g रेस टू b. आता k जो आहे k इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड कॉन्स्टंट आहे, सो त्याला कुठलेही डायमेन्शन नाहीये, दॅट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता ए बी जे आहे हे ए बी काहीतरी नंबर्स आहेत, ते नंबर काय ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, खाली आपण त्याचे डायमेन्शन लिहितोय. टी चे डायमेन्शन लिहिलेत L0, M0 आणि T1. के ॲज इट इज. L चे डायमेन्शन लिहिलेत L1 रेस टू पॉवर A आणि G चे डायमेन्शन लिहिलेत L T रेस टू -2 रेस टू पॉवर B. एकत्रित त्याचे डायमेन्शन आपल्याला लिहिता आहे K इज इक्वल टू L आणि 1 चं इथं मल्टिप्लिकेशन केलंय ते मिळालंय आपल्याला A. इथं L आणि B चं मल्टिप्लिकेशन केलंय ते मिळालंय आपल्याला B. आणि दोघांमध्ये जर बघितलं तर मल्टिप्लिकेशन आहे म्हणून पॉवर L च्या पॉवरची आपण काय करतोय, बेरीज करतोय, दॅट इज L रेस टू A प्लस B आणि T रेस टू -2 इंटू B. ओके, आता इथं जर बघितलं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड सेम इक्वेशन जर इक्वल टू साइन जर आहे तर हे दोन्ही इक्वेशन कसे आहेत, सेम आहेत. सो कंपेअरिंग द डायमेन्शन ऑफ द करस्पॉन्डिंग क्वांटिटी ऑन बोथ साइड वी गेट. आता दोन्ही साईडचे करस्पॉन्डिंग क्वांटिटीचे डायमेन्शन काय करायचे, कम्पेअर करायचे. फॉर एक्झाम्पल L कम्पेअर करायचे, T कम्पेअर करायचे.
एल ची पॉवर एल सेमच आहे, सो पॉवर सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. सो आपल्याला मिळतंय ए प्लस बी इज इक्वल टू 0. याच्यावर आपल्याला इक्वेशन मिळतं ए इज इक्वल टू मायनस बी. आणि पुढे जर आपण बघितलं तर -2b इज इक्वल टू व्हॅल्यू मिळते 1. सो याच्यावरून b ची व्हॅल्यू मिळते -1/2. आणि आपल्याला माहिती आहे बी आणि ए च्या व्हॅल्यू सेमच आहेत, सो आपण त्याची व्हॅल्यू टाकली आहे ए इज इक्वल टू -b आणि -1/2 दॅट इज ए इज इक्वल टू 1/2. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये जर टाकल्या तर याच्यावरून आपल्याला रिलेशन मिळतंय t इज इक्वल टू 2π√L डिवायडेड बाय g. थर्ड आपल्याला बघायचं आहे टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे एका फिजिकल क्वांटिटीचं दोन वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये असणारं जे युनिट आहे त्यांच्यामध्ये काय कन्वर्जन फॅक्टर आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एक सिंपल एक्झाम्पल याच्यावरून आपण बघूया की SI युनिट किंवा MKS किंवा CGS युनिट मध्ये आपण बघूया की मीटर आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मीटर वेगळं युनिट आहे MKS सिस्टीम मध्ये, सेंटीमीटर CGS सिस्टीम मध्ये आहे. इथं दोन वेगवेगळ्या सिस्टीम आपल्याला दिल्यात आणि त्यांच्यामध्ये युनिट मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला दिलंय. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि इथं हा जो 100 आहे दॅट 100 इज कन्वर्जन फॅक्टर. तो ह्या दोन सिस्टीम मध्ये असणारा कन्वर्जन फॅक्टर आहे. सो आपल्याला त्याच पद्धतीने इथे आपल्याला फाइंड आउट करायचे. याच्यामध्ये बघूया आपण यूज डायमेन्शनल अनालिसिस टू डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन जूल SI युनिट ऑफ वर्क अँड अर्ग CGS युनिट ऑफ वर्क. आता वर्क साठी आपण बघतोय वर्कचं SI युनिट आहे जूल, CGS युनिट आहे अर्ग. सो फर्स्ट वी कन्सिडर लेट 1 जूल इज इक्वल टू x अर्ग and we have to find the value of this x. So dimensional formula for work is m1 L2 t minus 2. Substituting in the above equation we can write. So this formula can be substitute in above equation. तर आपल्याला मिळतंय m1. आता इथं आपण काय केलंय CGS सिस्टीम मध्ये असणारे युनिट आणि MKS सिस्टीम मध्ये किंवा SI सिस्टीम मध्ये असणारे युनिट जे आहे त्याला वेगळं सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलंय. आपण SI सिस्टीम मध्ये आपण जे डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचं त्याला आपण m1 L1 t1 असं म्हटलंय आणि CGS सिस्टीम मध्ये असणारे जे डायमेन्शनल फॉर्म्युला आहे त्याला आपण m2 L2 t2 असं म्हटलंय, जेणेकरून त्यांच्या दोघांमध्ये डिफरंट बघायला आपल्याला बघता येईल. ओके, याच्यावरून आपल्याला मिळतं x इज इक्वल टू m11 L12 t1 minus 2 divided by m11 L22 t2 minus 2. सो आपण काय करतोय इथं m चे युनिट सेपरेट करतोय, ln चे युनिट सेपरेट करतोय आणि टाइम चे युनिट काय केलेत आपण सेपरेट केलेत. ओके, आता SI सिस्टीम मध्ये आपल्याला माहित आहे की लेंथ LMT आर एक्सप्रेस ॲज मीटर, किलोग्राम अँड सेकंद. आणि CGS सिस्टीम मध्ये त्याला एक्सप्रेस करण्यासाठी आपण वापरतोय सेंटीमीटर, ग्रॅम अँड सेकंद रिस्पेक्टिव्हली. सो आपण पुढे या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे. kg फॉर m1, g फॉर m2, m फॉर L1, सेंटीमीटर फॉर L2 आणि थर्ड टाइम साठीचे दोन्ही युनिट कसे आहेत सेम आहेत. ओके, आता खाली आपल्याला माहित आहे kg चं कन्वर्जन आपल्याला ग्रॅम मध्ये करायचंय. सो 1 kg इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. सो आपण इथं 10⁻³ g असं लिहिले. मीटरचं कन्वर्जन आपण सेंटीमीटर मध्ये केलं दॅट इज 100 सेंटीमीटर अँड सेकंद हे दोन्ही कॅन्सल झाले. सो इथे मिळते 1⁻⁻². आता इथं जर बघितलं g ग्रॅम दोन्हीकडे कॅन्सल होतील, सेंटीमीटर कॅन्सल होईल. सो इथे मिळते आपल्याला 10⁻³ 10⁻⁴ इज इक्वल टू 10⁻⁷. बेस सेम असल्यामुळे पॉवरची आपण बेरीज करतोय. सो आपल्याला इथे x ची व्हॅल्यू मिळते 10⁻⁷. सो दिस इज द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI unit and CGS unit of work, that is 1 joule is equal to 10⁻⁷ erg. Next, limitation of dimensional analysis. आता डायमेन्शनल अनालिसिस लिहिताना सुद्धा आपल्याला काही लिमिटेशन्स दिलेत, तर ते लिमिटेशन्स कुठले आहेत आपण ते बघूया. फर्स्ट वन, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस
constant can be obtained with the help of experiment only. म्हणजे डायमेन्शनल लेस क्वांटिटी जर असेल, कॉन्स्टंट जर असेल, तर व्हॅल्यू ऑफ दॅट कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन बाय एक्सपेरिमेंट ओनली, not by mathematical equation. Second one, dimensional analysis cannot be used to derive relations involving trigonometric, exponential and logarithmic function as these quantities are dimensionless. ओके, मग डायमेन्शनल ॲनालिसिस आपण कुठल्या कुठल्या क्वांटिटीसाठी आपण करू शकत नाही, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दॅट मीन्स साईन, कॉस, टॅन साठी आपण ते यूज करू शकत नाही. ओके, नेक्स्ट वन, एक्सपोनेन्शियलसाठी आणि लॉगरिथम फंक्शनसाठी सुद्धा आपण यूज करू शकत नाही. थर्ड वन, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट ए डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जर डायमेन्शनलेस क्वांटिटी असेल तरच आपण डायमेन्शन त्याचे फाइंड आउट करू शकतो आणि त्या पद्धतीने त्याला ही मेथड आपण यूज करू शकतो. नेक्स्ट वन, इफ द करेक्ट इक्वेशन contains some more terms of the same dimension, it is not possible to know about their presence using dimensional equation. ओके, समजा काही करेक्ट इक्वेशन असेल आणि त्याच्यामध्ये काही आणखी जास्त फिजिकल क्वांटिटी असतील, डायमेन्शन असतील, तर ते आपण या डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकत नाही, त्याचं प्रेझेन्स आपण दाखवू शकत नाही. थँक्यू.